गाईज माझ्याकडून आणलं गेलं दूध. आपण मम्मीला विचारू. मम्मी तर लोक पी 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 ना. तो मला पाय ना असं येण्यासारखा काम करतो. मला काय समजलं काय झालं. दूध आणलं काय कस काय पितोय का तो आपल्या समोर नाही पित. काय झालं एवढी घाण करून देते आणि इकडे बघता सही काय करते. काम वाढ जात ना. मी काम संपवले तर नाही वाढव. मी थोडी काही केलं. तूच बोलली सोड. मग काय विषय ठेव. तू काय बोलली की मी टाकल्यानंतर सोडू नको असं बोलायचं ना तू. मला वाटलं तू याच्यात गाईज आम्ही याच्यातून त्याच्यासाठी तूप बनव. ते जे दूध असतं ते एक्स्ट्रॅक्ट ती मम्मी बोलली पिशवी धर मी टाकते. मग मी पिशवी धरली. मग ते निघून गेलं. ते संपलं म्हणजे टाकून. मला काय माहिती ती पिशवी धरून ठेवायची. मी सोडून दिलं. ती कोपऱ्यावरच गेले खात पडून खाली. जाऊ दे मम्मी काय नाही. तूच नाही सोनू मी आवरत राहते काम. जाऊ दे काय एवढं तेवढं कंटेंट भेटून झालं. छान आहे का मग काय आता हे इथे ठेवलं का मस्त गॅसवर. त्याचं तूप बनेल. तुम्ही बनवलंय का. तुमची मम्मी बनवते का. आमची बाईने एवढी भांडी घासले. नाही मी काहीच काम नाही केलं. तुमची मम्मी बनवते तेव्हा ती सुगंध येते का तूप बनवताना. माझी मम्मी बनवते त्याचं नाही येत. ती खतरनाकवाली खुशबू. अगं ते खूप दिवसात राहिलं. त्याचा वास नाही येत. आपला 8 दिवसाचं. मम्मी बोलते जास्त दिवस ठेवलेल्या याचं वास येतो. आमचं कमी असतं. दर वीकला मम्मी बनवून घेते म्हणजे वास येतो. आता आंघोळ केली गाईज. तुम्हाला दाखवते किती वाजले. घरी आली मी. घरी आल्यावर मग लेट उठायचं. लेट नाश्ता सर्व काही लेट. आता मी जाणार आहे मोंटीसोबत डीमार्टला. काहीतरी सामान आणायचं आहे ते घेऊ. तर मला नेत नाही आहे पण मी जबरदस्ती जात आहे. त्याच्या फ्रेंड्स पण आहेत. पण मग काय करणार. मला कोणी न्यायलाच नाही आहे. कोणीच नाही. माझ्याकडून फ्रेंड पण उरलेलं नाही आहे की मला घेऊन जातील इथे मालेगावला. नाशिकला पण मी कुठे जात नाही. बस कॉलेज हे ते. आधी जायचं मी फिरायला पण तेव्हा मी व्लॉग काढायचे. आता मी काढते तर आता मी फिरायलाच जात नाही. कारण मला कोणी फिरायला नेत नाही. आणि मला एकटीला काही माहीत नाही म्हणून मी कुठे जात नाही. आणि मला जे लोक बोलतात चल आमच्यासोबत फिरायला मी त्यांच्यासोबत जात नाही. मला ज्यांच्यासोबत जायचं असतं ते मला नेत नाही. माझ्या लाईफचा प्रॉब्लेम आहे. मला जे बोलवता मला त्यांच्यासोबत जायचं नसतं आणि मला त्यांच्यासोबत जायचं असतं ते मला बोलवत नाही. असं कोणाकोणासोबत होतं हे मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. एनिवेज माझी गाडी खराब आहे इथे मालेगावला म्हणून मी एवढी डिपेंड होऊन गेलेली. माझ्याकडे गाडी असते ना एकटी फिरायला गेली असते ना. एकटी कोणाची गरज नाही लागत मला. हो आता रेडी वगैरे होते. मला जज नका करू. माझा अवतार खराब आहे कारण की मी केस पण ओले आहेत माझे आणि मी विचारले नाही. काल झाला म्हणून मी ब्लॉग पण सुरू करून दिला. तर बघू दिवसभर काय काय करतो काय नाही. तुम्ही आले का दिवाळीच्या सुट्टीत घरी. माझी दिवाळी नाही आहे. मी काहीच इंटरेस्टेड नाही या दिवाळीत. मला काहीच एक्साइटमेंट नाही आहे. काहीच नाही. माझी मम्मी एक्साइटेड असेल भाऊ आपण नाही आहे. काहीच मला दिवाळीच वाटत नाही.
सो मी आता रेडी होते आणि मग जाऊ बाहेर. काही आवडलं तर घेईल मी. चांगला पण बोल. गाईज ये घी बन रहा है. मी मराठीत बोलते, तू हिंदीत बोलते. जेव्हा मी हिंदीत बोलत तेव्हा तू मराठीत बोल. गाईज तूप बनत आहे. मला घेऊ नको, मी नाही चांगली दिसत. अरे दरवेळेस चांगली दिसते ना, तरी पण चांगली दिसते. असं तूप बनवतात आणि आम्ही सकाळी चहा पराठे खातो तुपाचे. आम्ही म्हणजे हेच खाता, मी नाही खात. आम्ही म्हणजे तृप्तीचे डॅडी खातात, मी पण नाही खात. मी ज्या दिवशी हा नाश्ता करून घेते ना, झोप येते. पराठा ना, मला डायरेक्ट काहीच करू वाटत नाही, म्हणून मी खातच नाही. झोप येते गाईज. खूप घाण. चहा चपाती खाल्ल्याने मी किती गोरी आहे गाईज. गाईज ठीक आहे गं, कशी होऊन गेली मी काम करून करून गाईज. मी पोरगी फिल्टर पण नाही लावत गाईज. मी काय करू. काळी दिसते. मी तर काहीच दिसते. गाईज मम्मी गोरी माझ्यापेक्षा, तिने आता तिचा अवतार खास झालाय काम करून. मूड नाही आहे मला. संपलंय माझं मी काय काम. म्हणत होते, हा खूप घाण झोप यायला लागते. तुम्हाला पण येते का असं चहा आणि तूप रोटी खाल्ली? आमचा वेदांत आहे, त्याला खतरनाक चहा चपाती आवडते मम्मीच्या हाताची. तो मालेगावला आला का चहा नाही. चपाती खायला. तो येतो माझ्याकडे चहा पोळी खायला. बिचारा वेदांत फक्त चहा पोळीच खातो. वेदांत तुझी तारीफ होती. काय काम कर वेदांत, मला वाटलं का तो नुसता टाइमपास करतो. तो पण आता लवकर गेमिंग चॅनल ओपन करणार आहे. मी सांगेल तुम्हाला त्याचं चॅनलचं लिंक देईन मी. पहिले मला पण सपोर्ट करा, सर्वांना सपोर्ट करा. भेटते थोड्या वेळात. मम्मी काळ्याकडे काळी भाजी, दोडके येते दोडक्याची भाजी. तिथे पण भाजीपाला, इथे पण भाजी. गाईस मला मासे खायचे, पण आम्हाला मासे घेताच येत नाही. मला मासे खाता पण येत नाही. काय जमा बनवता पण येत नाही. खाता पण येत नाही, बनवता पण येत नाही, घेता पण येत नाही. काय आम्हाला माशांबद्दल काहीच माहिती नाहीये. पण आम्हाला खायचे. आम्ही जाऊ माझ्या दीदीकडं. मी खाल्लेला कॉलेजमध्ये मासा मम्मी. गाईज आम्ही आमच्या ब्राह्मणगावला जाऊ आणि तिथं मासे खाऊ. तुम्ही पण या गाईज. तिथला पूर्ण रॉ कंटेंट टाकेल मी. गाईज ब्राह्मणगावला या. मावशी आणि काकाची मस्ती खूप छान आहे. त्यांना राग आला ना, प्रॉन्स फेकून देतात ते. आणि हे येडे लोक लावून उचलून आणता, परत भाजी बनवता. ही आमची सूनबाई आणि मी आम्ही घेऊन येतो. आणि तिकडे गेल्यावर तिकडचे पण ब्लॉग टाकेल. तिकडे जास्त मजा येते, तिकडे भरपूर लोक आहे. नुसतं खात राहते. काहीच बारीक होऊन गेले. आमचं ब्राह्मणगाव म्हणजे ते आमचं नाही आहे, माझ्या दीदीचं आहे. पण आम्ही तिथंच जातो. आम्हाला तिथं आवडतं दीदीच्या गावाला. मी दीदीची आहे ना मुलगी आहे, बहीण कमी आहे, म्हणून आम्ही दीदीकडेच जातो. झालं. Guys, तुम्ही पण या आणि आपण तिथं दिवाळी एन्जॉय करू. तिथं कोणी नसलं तर नाही जाणार. आहे आमची गुड्डी. तिथं कोणी नसलं तर आम्ही जाणार नाही. आणि आम्ही माझी मम्मी फक्त फेकत राहते ना, आम्हाला घेऊन नाही गाईज आमची गुड्डी येणार आहे. तिथं आमच्या गुड्डीच्या मुली आम्ही मज्जा करू. शूटिंग खरंच करते. आवाज इतका बोगस येतो ना मला असं काही नाही. पहिले माझा पण आवाज गाईज मी तुळशीचे पान तुळशीचे पानं टाकले होते. काय होतं याच्याने? तुळशीचे पानं टाकले म्हणजे त्याचा स्मेल अजून छान येतो तुळशीसारखा. बनतं कारण पण मुलं टाकून द्यायचं ना. गाईज ऐकता का तुम्ही? आता ना कमी तूप बनतं कारण मुलं बाहेर शिकायला आहेत म्हणून दूध काही दररोज लागत नाही. दूध दररोज नाही येत म्हणून मलाई कमी निघते म्हणून तूप कमी निघते. झालं गाईज तूप तुझं रेडी. चॅनल ओपन करून गाईज तूप रेडी झालेले. हा बोपा
राईस तुम्ही पण असं तूप बनवत जा. सोपी पद्धत आहे. त्या मुलीने दाखवलं नाही, सांडून दिलं काय ते दूध आणि घी कसं बनवलं मी. लोणी ते दाखवायचं होतं गाईजांना मी कशी लोणी बनवते. मी बोलले ते फेकू नको, तर कढी बनवू तर देऊन गेली. वाघ्याला दे तिथे, वाघ्या तो वाघ्या आहे. बिचारा वाघ्या, त्याला भूक लागते, आजारी नको. भेटते मी गाईस थोडा वेळात. खूप जास्त बोललो आता आम्ही, एवढं मी बोलत नाही. म्हणजे इन रिॲलिटी मी बोलते, पण माझ्याच लोकांची बोलते मी, दुसऱ्या लोकांची नाही बोलत मी एवढी. जो मेरे लोग रहते हैं, मेरे स्पेशल्स, मैं उनसे ही बात करती हूँ. ज़्यादा कुछ भी बात करती हूँ उनसे. एवढं बोलते मी की समोरचा बोर होऊन जातो, पण मी बोलते कारण की ते माझे लोक आहेत म्हणून बोलते. गाईज मी झाली रेडी. मॉन्टी घेऊन जात नाही मला, पण मी तरी जाते जबरदस्ती. तू पण चालली असती. याचा फोटो काढ, त्यांना टाकून. स्वतःसाठी सर्वीकडे थांबायला तयार आहे, सर्वीकडे. आणि माझ्यासाठी एक ऐकलं का, चष्म्याचा नट टाईट करायचा आहे, तो नाही होते. हा कसला ॲटिट्यूड आहे तेवढा. आपला नाही ना, आपलं हिच्यामुळे ना पुढे डोकं फिरून जातं माझं. मी तर टाकणार आहे. काही नको, अरे बंद कर ना. समजो मम्मी यार. ए बाय निघायचं का? तू कोण घेऊन चाललंय? मग आणू मी मम्मी समजो काय छोटी कोणी घेऊन. पाहिलं काहीच कसे राहता लोक. दे पटकन. ते डीमार्ट आले, पैसे लावता आधी पिशवीला. पण खरंच केस तेलकट नाही वाटत आहे ना. मी सिरम लावला, मला वाटतं केस तेलकट दिसतंय. काय सांगत तुम्ही? झाडू मॉप काय काय येतं. चल जाऊ का? बाय. काही लोकांचे आमची पण आहे इथं. कोणाचं? मॉन्टीचा. मी त्याचं नाव नाही पण घेत, तरी पण तो घेतो. मला एक बॉटल देते का पाणी प्यायला? गाडी छोटीशीच दे. तू डाएटवर आहे? सर्व जग डाएटवर आहे, मी एकटीच डाएटवर नाही. मेरे को लाज शर्म नहीं है गाइस. डाएटवर आहे. बर बॉटल. चल बाय. काही नाही. पिऊन गेला. घेईल मी ती रियाला सांगेल तिने आणली. उभी राहिली का काय? अरे यार. पहिले स्टार्टिंगला पुरी ती व्हिडिओ टाकतात. आणि मग तो येतो हिंदुस्तानी भाऊ. रुको जरा. कॉलेज रोडला कधी दिलं होतं का पोरांना? पडा म्हणजे तुमच्या समोर बी केलं का? मालेगावात होत होतं. त्या मुलींचं एवढंच सही होतं ना, काय काय बोललेलं त्या मुली, आणि ते सर्व टाकलं. मग नंतर धरलं त्या
यांना त्या डायरेक्ट म्हणजे नाही आम्ही असे व्हिडिओ तुम्ही नका बनवू पुढे जिरावून देतात. आणि डायरेक्ट खाली बसून बसून दोरीने बांधता आणि तो त्यांना एक स्लोगन देऊन दिलेला आहे ते बोलतात. किती बेकार मारता पण त्यांना. आता ते DSP ची पण व्हिडिओ व्हायरल झाली मालेगावची. काय करत होता मी पूर्ण नाही पाहिली. काहीतरी करत होता. ते दारू पिणाऱ्यांना पकडून घेतलं ना त्यांनी. ते तिथं नाही का डिकेवर खाली बसता नाही का ते अंधारात का हा नाही ते नाही ते ग्राउंडवर नाही इकडं या साईडला. आता का ज्यांना काम नाही राहत ते एका टायमाची भाजी वाचून जाईल म्हणून येऊन बसतात ते तिथं. आणि किती वेळ ते बसलेलेच राहतात. दरवेळेस पाहते मी पुलावर ना त्यांना. याच्यावरची बी रील आली होती पुलावरची. इथं कोणीतरी उभं राहिलं होतं आणि इथं म्हणे मोमेडियनच होतं ते. घर पे अम्मा बहन या तुम्हारी राह देख रहे होंगे ना इधर आके तुम मछलियां पकड़ते इनको मारना चाहिए. ते बघ तो बाई मासे पकडतोय. हे ते रोपणे असतात ना ते पकडणारे विकणारे नाही आहेत ते डायरेक्ट पाण्यात जातात ते. हा आणि ते ट्यूब राहतो त्यांच्याकडे त्याच्याने जातात. बरेच पाणी आले. सो काही तिथे मम्मीचा मेसेज आलेला रिमाइंडर मॉन्टीसाठी. तुम्ही बघू शकता काय मेसेज आहे ते आम्ही घेतलं पण आहे. राजा अरे काय चांगली का चांगली का चांगली घेऊन दे. किती घ्यायची किती लिहिलंय. हा बस एवढी गन होऊन दे. 2 पॅकेट घेऊन घेऊ. चालेल एक अजून टाक. चंदन वेगळा गाईस कोणतरी घेऊन द्या. लहान पोरं गाईस. गाईज आपले शॉपिंग झाली. अर्धी काही बाकी आहे. राजेशला आता कपडे घ्यायला जायचं आपल्याला. एकच शर्ट घ्यायचा आहे. ठीक आहे कपडे कोणाला काय माहिती तू किती कपडे घेतोय. तरी आता कळून गेलं सर्वांना एकच शर्ट घ्यायला आम्ही 3 जण जाणार आहे. काय यायला तुम्ही DM करू शकता. काय आयडी सिनेमॅटिक राज. कोणाला शूट करायचे असतील तर तुम्ही याला DM करू शकता. खूप भारी शूट करतो. माझे व्हिडिओज पण राज एडिट करून देतो. तर तुम्ही याला DM करा. तुम्ही जाऊन चेक करू शकता सिनेमॅटिक राज. गाईज आम्ही योगर्ट घेतले. फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. 2 फ्लेवर आहे. लागतात घरचे कामं करायला लागतात. ती वेगळी गोष्ट आहे. मी जास्त करत नाही. हा आहे गाईज मॉन्टीसाठी घेतलंय आपण. काढ राज. हा गाईज मॉन्टीसाठी आपण घेतलेली कारण की तो विसरून आला आहे. बाराही महिने दिवाळी राहते.
आली दिवाळी. बस झालं एवढं वर ठेवून गेलं आता काय करणार. मम्मीने एवढी मोठी गोणी दिली काहीच की सामान मावलं नाहीये. का बरं? शांत बसायचा, हात दुखायचा काय सांग. ओ हा डॅमेज कुठे 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 कुठे? अरे बॅग समोर. कालच पडला का मग तू? नाही 3-4 दिवस झाले. बापरे, कस काय रे? लहान मुलगामध्ये घुसून आला ना. त्याला लागलं? नाही त्याला काहीच नाही लागलं. आम्ही थांबतो तर आम्ही गावचाच काढलो. तू आता जिथे राहतो ना तिथे तिकडून येत होतो मी आणि निशा. डुक्कर असं घुसलं ना आमच्या गाडीमध्ये. जेव्हा पडली ना ते डुक्कर पूर्ण मला लागून गेलं. त्याच्या पुढे हड्ड्या हुड्ड्या मला लागून गेल्या आणि एवढं घाण पडलेलो. काय वाटलं? काय वाटलं? खाल्ला तू? तो पाहून इकडं पाय, पाहून जातो. इकडं टेस्ट करून टाक. बकवास एकदम. खाऊन काय म्हणलं एकदम. हा वाला फ्लेवर ट्राय कर. गाईज आता ब्लूबेरी पाहू दाखव. हे दे रे एक. अरे पकडा रे, मी गाडी चालवून राहिलो ना. अरे थांबवून दे ना गाडी. हा ब्लूबेरी. हा अजून घंटा हा अजून गंदा लागतोय. साधं ग्रीन कॉली परवडली असं माहिती का आपल्याला. कुठे गाईज आपण ट्राय करू आता. ए माझा ट्रायपॉड बघ. चुकीचं आहे. 50 रुपये. आईस्क्रीम चांगली नाही म्हणून आता याच्यात टाकून देते मी. तेला टेस्टी बनव. तू ब्लूबेरी आईस्क्रीम खाल्ली का कधी? खाल्ली नाही, ती चांगली लागते. त्याच्यासारखीच आहे थोडी थोडी. हा टेस्ट आला तिथे थोडी आणि दही आहे. इकडचं ट्राय कर. इकडचं ट्राय कर. मिक्स वाला इकडचं. ते भारी लागते जरा. तुझ्या हातात टाकायचं का? आहे का नाही? इथून वर पण येतं. गाईज आईस्क्रीम आणि योगर्ट. तू सबस्क्राईब केले का? मग नाही मी त्या आधीच अकाउंट माझे 4-5 जीमेलचे अकाउंट आहे. कोणतं तरी एकावरून केलेलं आहे. मग सर्व याच्यावरून केलं असतं तर माझे 4 सबस्क्रायबर वाढले असते. हे चांगलं लागते. साध्या दुकानातून सामान घेतलं तर सर्व काही भेट. 1500 रुपये. तुपाचा डब्बा घेतला का? 1500 रुपयाचे म्हणजे काही का असे ना, पण साध्या दुकानातून घेतलं तिथं फिरावं लागलं का तुला? लॉजिक पण बाबा एवढा कटाकट करत होता आणि दुसऱ्या फक्त डोकं फिरून गेला. एवढं साधं सुद्धा दुकानात जायचं, मस्त माल घ्यायचा तर राजेश मला ज्या लेवलने म्हणत होता घेऊन घे मोंटा नाही म्हणायचा. 700 रुपये एक्स्ट्रा खर्च झाले त्या बेला बेटामध्ये. अरे 2 भेटले ना. अरे काय 2 भेटले, त्यांनी 3 दिले तरी म्हणजे खिशात पैशाने तर घ्यायचं असं. ऑफर मध्ये घेऊन घ्यायचं, पैसे नाही राहिले तरी बी. हा ना, येत जात राहता, ऑफर येत नाही परत. कळायला का राजेश? ज्ञान आहे आजचं. इंडियनला काही जाऊ नाही. एक चल रे, शर्ट जाऊ. घेण्यासाठी किती टाइम. काही नाही काय रे, शर्ट जाऊ ना, काही एवढा problem एक नाही. कच्ची घ्यायला एवढा आपण डिमांड फिरलो. व्लॉग बी होईल आपला. भाऊ आपल्याला घ्यायचंच आहे. दिवाळी जोरात या टाइम. एकच का बरं घेतोय रे? आम्ही पहिले घेतले गेले ना. कपडे घेतले गेले माझे. मला तो घ्यायचा होता, मी ऑनलाईन मागवला. एवढं काही खास आला नाही. ऑनलाईन नाही येत राहते चांगली, तरी पण आपण मागवत होती गोष्ट वेगळी. सो गाईज वेट फॉर पार्ट 2 बिकॉज व्हिडिओ खूप लॉंग होत आहे आणि कंटेंट खूप आहे. तर मी लगेचच नेक्स्ट व्लॉग पण अपलोड करेल याचा पार्ट 2. तो पण बघा, खूप इंटरेस्टिंग आहे तो.